यो सत्यानाश पावसाचा, यो सत्यानाश भरला अंबरनाथ साप. ही टायर अर्ध बुरल्या पाण्यात. गर्दी बघा, एवढ्या गर्दीचा सामना करत जायला लागते. गावाला बसच्या क्या मोठा स्कॅम झाला माझ्यासोबत. मॅच हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी अनिकेत भोईरनं स्वागत आहे तुमचं सर्वांचा. आज तुम्हाला दाखवणार आहे माझी आदवत, म्हणजे माझी डेलीची रुटीन. चाललं ठाण्याला क्लासला. आज काय बघा कशी हजेरी लावली ना, काय बाबा माहितीच आहे ना. आता जाऊ दे. आणि तेवढं भाई भेटला भूषणला दिलेली 20 रुपये घेऊन द्यावाले. त्यात विषय नाही काय तर जाणार तुम्ही आज आदवत बघाल तर बोलाल यार अशी डेली रुटीन नकोच कोणाची. तर तुम्ही बघाच कसा आहे. लास्ट पर्यंत थांबा, कंटिन्यू राहा. मित्रांनो, आलो अंबरनाथ स्टेशनला. बघता का इकडे पार्किंग फुल तर त्याला इसरायला लागेल बरं कुठल्या बाजूने न्यावं. तर जाऊ दे, दिसतं रस्ता आहे. अरे सोड तिच्या असं तर नाही. एक आता मोबाईल माझ्या जाऊ दे. तर पहिले गाडी पार्किंगला होता, मग बघू कसं दाखवत. मित्रांनो, थोडासा स्ट्रगल करत अंबरनाथ स्टेशनची थोडीशी ट्रॅफिक नाही, त्या गजरेवाल्यांचा आवाज ऐकत आलो. शेवटी पार्किंगमध्ये आपली गाडी केली पार्क. नाही आता जाऊन दे, पहिले भाडा देऊ दे पार्किंग वाल्याचं. का आपल्या बापाशी पार्किंग नाही भाडा देते. मग तिकीट काढू. ती पण आपल्या बापाशी ट्रेन नाही, तिथं पण तिकीट काढायला लागेल. मग तिकीट काढून जाऊ. रातचे तर साप हांडी भांडी फुटणार आहेत आपली. विषय असा होणार आहे, कारण की रातची गर्दी बघाल ना, विषय नाही असा वाटतो ना. कसा वाटतो दाखवून द्या. मित्रांनो, करला तिकीट ना त्यावर की समाजला नाही ट्रेन लागले. हां देऊ थांब आहे 1 मिनटं. चालत जवळ आहे तेवढंच. मग हे घ्यायचं आई. तू पण खुश, मी पण खुश. माझी ट्रेन चालली. मला जाऊन दे बाडापट. पहिले जाऊ दे, ट्रेन लागले. उन्हाने बी वाट लावली. साप पाहिली नाही ट्रेनला आल्याला भेटले म्हणजे बरी सुटली ना आपली. तर जागा तर बसून जाऊ दे पर्यंत. ती पण जागा जायची. लोक जागेसाठी भांडण. जागा भेटले तर बसून जाऊ दे. मगच मर म्हणून गर्दी. गावाने पायबीत तुरत साप उतरवला. बाबा बारा उतरलो. सवय झाली तसं रेग्युलर आपण ट्रेनचा विषय नाही. तेवढा हिमल घेता बघ गो का बरं. आलो ठाण्याच्या बस स्टॉप होता. एक हाताने चालू आपली मॅच. नाही इकडे बघता बसची वाट होतं बरं. ड्रमच्या काट्यात तर नाही पेन येतात खूप वाजो नेले. आता बसची वाट बघता आपल्या गावा बस येते ना. अजून मॅच पण महत्त्वाची होती. मॅच चालू एक हाताने भेटले आपल्याला बस. जाम थांबायला लागला बससाठी. पण काय बस भरल्यावर लगत निघली बस. काही विषय नाही तेवढा. मॅच काय आपली कंटिन्यू जास्त दाखवू शकत नाही. स्ट्राईक लावतील बेकार. बघ वांड्रा चिंड्रा सरली बारीक पोरा अशी का लग्नाच्या बसमध्ये आले ती वराडाला. हा धावलाच बोलायचं वाक्यच बघता. शाबास. तुझ्या गावाला बसच्या क्या मोठा स्कॅम झाला माझ्यासोबत. मॅच बघता मॅच मध्ये एवढं रंगलो ना. कोपटला उतरत होतं. मी उतरायला कॅडबरीला डायरेक्ट येऊर रोडला कॅडबरीला 2 स्टेशन 1 स्टेशन पुरं जाम बेकार. आता इथून चालत जायला लागेल तेवढं लांब 10 मिनिटाच्या अंतरावर. मॅच वा काय भाई. रोहित शर्माचं काय नाही. रोहित शर्माची बॅटिंग बघत आवरा लांब आलो. पण तिथं जाऊ आता चालत जिंकली पण मॅच. राबारला आवऱ्या लांबचा सर्कल बिरकल मारत क्रॉस करत. ए बाबा थांब हमला करशील. उचलू का याशी मी तुझी भाई. काय आता यो पण क्रॉस करते ना. गाड्यानीच ती जोर मोबाईल ठेवू दे तर लय लांबून होती लेंडकार किंवा तिकडे त्या साईडला गेलो मोबाईल काय ठेवतात. मंडळी एवढा चालून तिकडे कॅडबरीच्या 15 मिनिटं चाललेलो. घाम पुसला म्हणजे घाम दाखवलं असं तुम्हाला. आलो शेवटी फायनली आपल्या क्लासच्या जवळ. सिम्फनी अकॅडमी अँड म्युझिक आपला क्लास. त्या क्लासमध्ये जाऊ दे. एंट्री सर आले काय. स्विगीची बॅग कोणची का माहिती. हा आपला क्लास आहे. ते पदत्राणिक मागे काढू दे. सर आलेले आहेत क्लासमध्ये आधीच. विषय चालू आहे.
5 minutes later. पाहिजे असेल तर सांगा बरं लागण्याच्या ऑर्डर वेटर आमच्या क्लासमध्ये कॅमेरावाल्यांसाठी खास शूटिंग चालू आता इलेक्ट्रिक मॅन आयकस्टिक होता. मित्रांनो फायनल 2 तास क्लासमध्ये प्रॅक्टिस केल्यावर निघलो होता जायला घरी, कारण की आता भाई आपल्या घरी पण जायचे आणि त्या ट्रेन बिनचं लय वांदा संध्याची गर्दी बघायला ना तुम्हाला दाखव तुम्हाला रश केस असतं ना. विषय असं झाला का क्लासमध्ये होतं बरं पाऊस पडून गेला तो बरं मोठे वेटेने निघले ठाण्यामध्ये ते 7 बोन भरती मिळली. तो विषय आता चाललो होता पटकन. आता इथून चालत चाललं गेलं 5-7 मिनटं आणि मग तिथून बस मग तिथून ट्रेनलाही झंझाटात काय करते कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. ठीक है मिलते आगे आगे देखते गर्दी का सामना करते हुए. इथं आल्यावर विचार केला बसला जातो, बस काय आली नाही अजून. रिक्षा उभी, रिक्षाला पण जाम नियम होते तिथं 3 शेड भरायला लागतं तसा तसा तुझ्या असा गावांतनं. पाऊस पण आले गप मुकाच रिक्षाने जावा, कारण तिथे पुढे आपल्याला खूप सुंदर असा गर्दीचा सामना करता. त्या काकांच्या रिक्षाने बसावं जाऊ. काका घेतले गली गलींची रिक्षा, कारण पावसाने घेतले टोकनीसनी जाम बेकार. बसची वाट बघत असतो तर 2 दिवस तिथे राहिलो असतो पोपटला. काका बरं पालवा रिक्षा गली गलींच्या बोलवता काका या बघ मारला टन बघ उतरव घेर मारतात पावसाने साप कंट्याना. ठीक आहे छत्री बित्री तर नाही टायमाला तर भिजू आपण. मित्रांनो साप वाट लावले पावसाने निश्चित दायना करून धरले. हे सगळं पाऊस आले अख्खा भरला डाना पावसाने नितोल्या लागल्या जाम बेकार पाऊस. आता खाली ना फक्त रातच्या ऊन बघायचं बाकी आहे, बाकी सगळं बघून गेले. अच्छा तो ऐसा चल के घूम के फिर के जाना पड़ता है गाइस. चिखला पानी से गुजरते हुए तो क्या बोलशाल बाकी 2 वर्ष बस जाते हे बोला प्रॉब्लेम. बघा भाई एअरपोर्टवाले मग इथे सगळा खाली दिसत असेल पुरं बघा. आता गर्दी झाली त्या गर्दीची निघाला जीवा ओढायला जागरा येतात. गर्दी काहीच नाही आता अजून आतंक बघा आतंक लोकांचा. गर्दी बघा एवढ्या गर्दीचा सामना करत जायला लागते. आपली 5 नंबरला लागेल फास्ट ट्रेन अंबरनाथ. पटकन उतरू दे नाही तर साप डायरेक्ट बद्रीनाथला नेतील अंबरनाथने चरल्यावर. ही गर्दी बघा फक्त मित्रांनो. आता ट्रेन आली कशी चालतील ना उतरतील. गुड नाईट स्टुडंट. बाय बाय बाय. आपली आले ट्रेन आता नाही बघ बॅग बी घेते तुम्हाला असं माहिती असेल रेग्युलर वाला बरं सगळं टेन्शन नाही. ट्रेनला बॅगा बिगा पुरवली ना आली आपली बदलापूर पास नाही तर आतंक बघा गर्दी बघा टॉपची भरली. आज तरी पण आवडी गर्दी नाही सॅटरडे म्हणून. बघू आता सोडू कुठं बसल्या बघा. अशा जागेवर बसल्या बरं बरा एवढी तरी जागा भेटली. A few inches later. फायनली उतरलो अंबरनाथच्या गर्दीमध्ये. ज्या अशा गावात टाकल्या वेगळ्या लोकांच्या बाहेर बाजूवरून पाय बितरू साप निघल्यावर वाट लागली माझी. त्यानं पावसाने पण मध्ये ना ढप्पा गेला. जाऊ दे होतं आता उतरलो आपण तर जाऊ आपल्या गाडीचे करायला. पार्किंगचे पैसे वसूल झाले अख्खा दिवसानं. तुम्ही बोलत असाल बरं गाडी इथे लावलेली ना गाड्यावर लाईनी नव्हत्या पांगलेल्या होत्या सगळ्या पण त्यांचे बघा 30 रुपये पुरेपूर वसूल. गाडी कोपऱ्यानं हुंड लावली झाडाखाली ना. पावसाने गाडीची आंघोळ केली. जाऊ दे आपला लावूया छोटा रॉकेटला चावी ना करू चालू भाई. आपली का टोयोटाने कशी वेलकम बोलेल चावी चालू केल्यावर मुकाच. जाऊ दे घरा चला.
पाऊस आले, पावसाने सत्यानाश केला. फक्त रातचे ऊन बघायचं बाकी, सगळं तर बघून झाले आता. ठीक आहे, निघू पुढं, बघू रस्त्याने काय होतं, काय घडामोडी. काय करू काय समजतच नव्हतं. रास पाऊस मर म्हणून पाऊस, तिकडे गर्दी नाही, इकडे पाऊस काहीच. या वरती जा, एक आली पाऊस, हे डबकं भरलं साफ. हे बघा लाईट तर दिसतं का तेव्हा समजे ना कॅमेरा मला. हे बघा पाऊस, या हे साचलं डायरेक्ट डबकं इकडे. आवाज नाही, डायरेक्ट धप्पाच केला ना पावसाने एकदाच. तर आता मग डोक्याला बांधला रुमाल, तसं बघ केस भिजतीलच थोडं, वाचतील बरं जायला घरी. मग निघलो आता तसंच, बघू आता जात कमी होतो का नाही का भिजत जायला. काय विषय समजत नाही पावसाचा. यो सत्यानाश पावसाचा, यो सत्यानाश भरला अंबरनाथ साप. ही टायर अर्ध बुरल्या पाण्यात, पण आपला का छोटा रॉकेट कसा बी निघल. आता औऱ्याने आटलेच सायकलची हिंमत बघ. बाकी तो तरी काय करेल, डोक्यावर तरी चुंबल बांधून येईल सायकल. अशा पाण्यामध्ये गाडी टाकली तर हिंमत तर बघा का. फक्त बघा वरचं पाटाकडे बघा. हे असं त्याने मागासपासून लय चमकवतं. फोन नव्हता काढला बाहेर, ते फोन का बाहेर काढला ना डायरेक्ट बाहेर पाटाकडे वाती शिजवल्या, म्हणजे तिचा चमकाच बंद झालं डायरेक्ट. चमक रे चमक, अशी गावांचा थोडीशी चमकली. थोडा अजून आमचा बाकी रस्ता कसा आहे ना एकदम भयानक. याल का एकटे या रस्त्यांशी, असा भुतिया रस्ता आमचा. चमाक थोडा चमाक, इज्जत ठेव इज्जत. बाकी याला पण त्या रुसवा फोबा आले बाईला समजत नाही. चमाक ना थोडं मागासपासून लय गारा ते चमाक. वापस एक टाइम भावून जाऊ दे. गाडी फिरवायला लागेल, गाडी घुमाय. गाईज हेलो फायनली घरी. पावसाने पण जो आम्हाला भिजवला तेव्हा शांत बसला भाई. आता बघ एक तरी भरते का, जाऊ दे. तर काय भिजाचाच होता तसा पण. तर बघितले ना आपली डेलीची रुटीन आदावत कशी असते. तर बघा काय वाटला तुम्हाला याच्यात, काय वाटणार आहे, आदावतच असणार आहे. तर आजचा छोटासा व्लॉग आवडल्यास आपला नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका बाई. चला मग भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.